नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरील स्टोरी तुम्हाला कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्याच्या स्टोरीकडे. दूर एका काळोख्या कारमध्ये बसलेली व्यक्ती कांगसोयान, तिच्या चेहऱ्यावर एक धोकादायक स्मित होतं. पण तिला हे माहीत नव्हतं की या खेळात तिच्याही नकळत एक तिसरा शत्रू सहभागी झाला होता. एक असा शत्रू ज्याचा संबंध थेट जुनहोच्या परिवाराशी होता. मिस्टर हान यांच्या ऑफिसमध्ये झालेल्या घटनेनंतर वातावरण पूर्णपणे बदललं होतं. ऑफिसच्या बाहेर अनाया शांतपणे उभी होती, पण तिचे हातपाय थरथरत होते. मी जाते तिथे संकट काय येतात, ती स्वतःशीच म्हणाली. इतक्यात जुनहो तिच्या जवळ आला. तो म्हणाला, स्वतःला दोष देणं बंद कर. अनाया लगेच म्हणाली, पण माझ्यामुळेच मिस्टर हान यांच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही. जुनहो तिच्याकडे पाहत म्हणाला, खरा दोष त्या व्यक्तीचा आहे जो सत्य लपवत आहे. अनायाच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले. ती पुढे चालू लागली. इतक्यात तिचा पाय घसरला आणि नकळत तिने जुनहोचा हात घट्ट पकडला. काही क्षण दोघेही स्तब्ध झाले. अनायाला भान आलं तसं तिने हात सोडवून घेणार इतक्यात जुनहोने तिचा हात घट्ट पकडला आणि तो हलक्या आवाजात म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास आहे? अनाया त्याच्या डोळ्यात पाहत राहिली आणि नंतर म्हणाली, हो, मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवते. त्या क्षणी जुनहोच्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्मित उमटलं. दुसऱ्या दिवशी जेके ग्रुपच्या बोर्ड मीटिंगमध्ये मित्रांनो, तिथं चहा झालंय. जेके ग्रुपच्या बोर्ड मीटिंगमध्ये किम सुजिन अचानक हजर झाल्या. त्यांना पाहून सर्वजणांना आश्चर्य वाटलं, कारण त्या क्वचितच कंपनीमध्ये येत होत्या. मीटिंग संपल्यानंतर त्यांनी जुनहोला थांबवलं आणि म्हणाल्या, मला अनायाला भेटायचं आहे. जुनहो थोडा दचकून म्हणाला, मॉम, पण असं अचानक का? सुजिन काही क्षण शांत राहिल्या. नंतर त्या म्हणाल्या, कारण मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. दुसरीकडे कांगसोयान तिच्या ऑफिसमध्ये बसली होती. तिच्यासोबत एक अनोळखी माणूस देखील होता. त्याचा चेहरा अंधारात लपलेला होता. तो म्हणाला, तुम्ही मला बोलावलं? सोयान चेहऱ्यावर गंभीर भाव आणत म्हणाली, हो, मिस्टर हान अजूनही जिवंत आहेत. तो माणूस हलकस हसला आणि म्हणाला, म्हणजे काम अजून पूर्ण झालेलं नाही. त्या रात्री मिस्टर हान त्यांच्या घरी एकटेच होते. ते काही जुन्या फाईल्स पाहत होते. त्यांना एका फाईलमध्ये एक फोटो सापडला आणि तो फोटो पाहताच त्यांचा श्वास अडखळला. ते म्हणाले, हे कसं शक्य आहे? त्या फोटोमध्ये अनायाचे आई-वडील आणि त्यांच्यासोबत एक माणूस उभा होता. त्या माणसाला पाहताच ते हादरले, कारण तो माणूस इतर कोणी नसून किम जुनहोचे वडील होते. मिस्टर हान थरथरत म्हणाले, म्हणजे या रहस्याचा संबंध किम कुटुंबाशी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त खोल आहे. तेवढ्यात घरातील लाईट पूर्णपणे बंद झाल्या. घरात पूर्णपणे अंधार पसरला होता. मिस्टर हान घाबरून उभे राहिले आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या मागे कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. टक टक टक. मिस्टर हान हळूहळू मागे वळले. त्यांचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला. तू? समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याने एक फाईल टेबलवर फेकली आणि त्याच्या थंड आवाजात म्हणाला, हा तपास इथेच थांबवा, नाहीतर पुढच्या वेळी फक्त धमकी मिळणार नाही. मिस्टर हान काही बोलणार इतक्यात तो व्यक्ती अंधारात गायब झाला. पण जाण्यापूर्वी त्याच्या हातातून एक वस्तू खाली पडली आणि ती मिस्टर हान यांनी उचलली. ती वस्तू पाहताच त्यांचे डोळे विस्फारले, कारण ती वस्तू जेके ग्रुपच्या बोर्ड मेंबर्सना दिली जाणारी एक खास गोल्डन पिन होती. ते म्हणाले,
म्हणजे नक्कीच या सगळ्यामागे कंपनीतील कोणीतरी आहे. दुसऱ्या दिवशी अनायाला एक फोन आला. मिस अनाया जोशी, मिसेस किम सुजिन तुम्हाला भेटू इच्छितात. अनाया काही क्षण स्तब्ध झाली. जुनहोच्या आई? ती विचारात पडली. संध्याकाळी अनाया किम कुटुंबाच्या त्या अलिशान बंगल्यात पोहोचली. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. दार उघडलं गेलं आणि ती आतमध्ये आली. समोर किम सुजिन उभ्या होत्या. त्यांनी अनायाकडे पाहिलं आणि काही क्षण फक्त तिच्याकडेच पाहत राहिल्या, जणू त्या तिच्यात कोणाला तरी शोधत होत्या. या, त्या हळूच म्हणाल्या. दोघीही समोरासमोर बसल्या. टेबलवर चहा ठेवण्यात आला, पण काही क्षण कुणीच काही बोललं नाही. शेवटी सुजिन म्हणाल्या, तुझं नाव अनाया आहे ना? ती म्हणाली, हो. आणि हे पेंडंट? त्यांची नजर तिच्या गळ्यातील पेंडंटवर गेली. त्या म्हणाल्या, हे तुला कुठून मिळालं? त्यांनी विचारलं. अनाया गोंधळली. माहीत नाही, पण हे माझ्याकडे लहानपणापासूनच आहे. हे ऐकताच सुजिन यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाहून अनाया दचकली. ती थोड्या काळजीच्या स्वरात म्हणाली, आर यू ओके मॅम? सुजिन हसण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या, हो, फक्त तू मला एका जुन्या व्यक्तीची आठवण करून दिलीस. अनायाला जाणवलं की त्या काहीतरी लपवत आहेत. तेवढ्यात जुनहोचा आवाज आला, मॉम, आणि तो आतमध्ये आला. त्याने अनायाकडे पाहिलं आणि म्हणाला, तू इथे? ती म्हणाली, मला मॅमने बोलावलं होतं. काही क्षण त्या तिघांमध्ये शांतता पसरली. पण अचानक सुजिन उठल्या आणि त्यांनी एका जुन्या कपाटातून एक फोटो अल्बम काढला आणि त्यातील एक फोटो अनायासमोर ठेवला. फोटो पाहताच तो जवळपास अनायाच्या हातातून निसटला होता. कारण त्या फोटोमध्ये तिच्यासारखीच दिसणारी एक स्त्री होती. तिचा चेहरा, डोळे, हसू, अगदी सगळं सेम टू सेम अनायासारखंच होतं. ही कोण आहे? अनायाने थरथरत्या आवाजात विचारलं. सुजिन यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझी सर्वात जवळची मैत्रीण आणि तुझ्या जैविक आईची बहीण. जैविक म्हणजे बायोलॉजिकल. जुनहो आणि अनाया दोघेही स्तब्ध झाले. म्हणजे? अनाया आणि किम कुटुंबाचा संबंध होता, पण तो रक्ताचा नव्हता. तो संबंध भूतकाळातील मैत्रीशी आणि एका गुपिताशी जोडलेला होता. त्याचवेळी कांगसोयान आपल्या ऑफिसमध्ये बसली होती. समोर तोच रहस्यमयी माणूस उभा होता. मला वाटलं होतं तुम्ही अनायाला थांबवाल, सोयान रागाने म्हणाली. तो माणूस हलकसं हसला आणि बोलू लागला, तू समजतेस की हा खेळ अजूनही तुझ्या नियंत्रणात आहे? हे ऐकताच सोयांचा चेहरा बदलला. म्हणजे? तो व्यक्ती पुढे झुकला आणि म्हणाला, अनाया फक्त एक मुलगी नाही, तर ती एका अशा सत्याची चावी आहे ज्यामुळे JK ग्रुपचा पाया हादरू शकतो. हे ऐकताच सोयान पहिल्यांदाच घाबरली. किम कुटुंबाच्या बंगल्यात अनाया अजूनही त्या फोटोवर नजर खिळवून बसली होती. ती म्हणाली, म्हणजे माझी आई तुमच्या मैत्रिणीची बहीण होती. सुजिन यांनी हळूच मान हलवली. हो, त्या म्हणाल्या. तुझी आई आर्या खूपच धाडसी आणि हुशार स्त्री होती. अनायाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण आयुष्यात तिने पहिल्यांदाच तिच्या खऱ्या आईबद्दल ऐकलं होतं. मग त्या रात्री काय झालं होतं? अनायाने विचारलं. सुजिन काही बोलणार इतक्यात जुनहो म्हणाला, मॉम, अनायाला हे सगळं एकदम सांगणं योग्य नाही. सुजिन शांत झाल्या. ठीक आहे, त्या म्हणाल्या, पण सत्य जास्त काळ लपून राहणार नाही. हे ऐकून अनायाच्या मनात आणखी प्रश्न निर्माण झाले. बंगल्याबाहेर अनाया आणि जुनहो एकत्रच चालत होते. रात्र शांत होती. जुनहो म्हणाला, आज तू दिवसभर काहीही खाल्लं नाहीस. जुनहो म्हणाला, आज तू दिवसभर काहीही खाल्लं नाहीस. अनाया म्हणाली, तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून आहात का? तो म्हणाला, हो. अनाया हसत म्हणाली, CEO साहेबांकडे एवढा वेळ असतो? जुनहो उत्तरला, हो, पण फक्त काही लोकांसाठीच.
त्याचे शब्द ऐकताच अनायाच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती. काही वेळाने ते दोघे सिओलमधील एका सुंदर नदीकिनारी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. हे काय आहे? अनायाने विचारलं. डिनर, जुनहोने उत्तर दिलं. मीटिंग? ती म्हणाली. नाही, तो म्हणाला. मग? जुनहो तिच्याकडे पाहून हसला. फक्त डिनर. अनायाचे हृदय वेगळ्याच कारणाने धडधडत होतं. डिनर दरम्यान दोघेही कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी बोलत होते. अनाया त्याला काही मराठीत शब्द शिकवत होती. नमस्कार. जुनहोने प्रयत्न केला. नमस्कार. अनाया हसू लागली. असं नाही, ती म्हणाली. मग कसं? तो म्हणाला. आणि दोघेही एकत्रच हसू लागले. लोक त्यांच्याकडे बघून कुजबुजत होते, कारण जेके ग्रुपचा थंड आणि कठोर CEO चक्क हसत होता. आणि त्याचं कारण होती अनाया. इकडे दुसऱ्या बाजूला मिस्टर हान आपल्या ऑफिसमध्ये जुने पुरावे पाहत बसले होते. अचानक त्यांना एक जुना फोटो मिळाला. तो फोटो त्यांनी हातात घेतला आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात धक्का उमटला. मला आठवलं. तो चेहरा मला आठवला. त्यांनी घाईघाईने फोन उचलला आणि किम जुनहोला फोन लावला. पण जुनहो डिनरमध्ये व्यस्त होता, त्यामुळे त्याचे लक्ष फोनकडे गेलंच नाही. मिस्टर हान पुन्हा फोन करू लागले. उचल, लवकर उचल. अचानक त्यांच्या ऑफिसचा दरवाजा हळूहळू उघडला गेला आणि कोणीतरी आत आलं. मिस्टर हान. कारण समोर उभा असणारा व्यक्ती आणि फोटोतील व्यक्ती एकच होता. त्याचा चेहरा पाहताच मिस्टर हान जागच्या जागी स्तब्ध झाले. तोच व्यक्ती कदाचित अनायाच्या आईवडिलांच्या मृत्यूला जबाबदार होता. त्या व्यक्तीने थंड हसू केलं आणि म्हणाला, खूप उशिरा आठवलं तुला, हान. मिस्टर हान यांच्या हातातून फोन खाली पडला. रेस्टॉरंटच्या बाहेर थंड वारा सुटला होता. सिओलचे दिवे नदीच्या पाण्यावर चमकत होते. अनाया आणि जुनहो शांतपणे चालत होते. आजचा दिवस खूपच विचित्र होता. माझ्या आयुष्यातील बहुतेक दिवस असेच असतात, जुनहो उत्तरला. अनाया म्हणाली. नाही, तुम्ही विचित्र नाही. मग? तो म्हणाला. अनाया काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली, तुम्ही दिसता त्यापेक्षा खूपच वेगळे आहात. जुनहो हलकसं हसला. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. जुनहोच्या मनात काहीतरी वेगळंच घडत होतं. तो हळूच म्हणाला, अनाया? ती म्हणाली. जुनहो म्हणाला. तुझ्यासोबत असताना काही क्षण तो थांबला आणि नंतर पुढे बोलू लागला. मला स्वतःसारखाच वाटतो. अनायाचा श्वास अडखळला. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं, कारण हे फक्त शब्द नव्हते, तर त्यात भावना होत्या. त्याच क्षणी त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव होतं मिस्टर हान. जुनहोने फोन उचलला, पण दुसऱ्या बाजूने फक्त गोंधळाचा आवाज ऐकू येत होता. धाड. काहीतरी पडल्याचा आवाज झाला आणि मग फोन कट झाला. जुनहोचा चेहरा गंभीर झाला. अनायाने विचारलं, काय झालं? मिस्टर हान. जुनहो एवढंच उत्तरला. काहीतरी गडबड आहे. लगेचच ते दोघे तिथून निघाले. दरम्यान इकडे मिस्टर हान यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्यासमोर तो रहस्यमयी माणूस उभा होता. तुला काय वाटलं? सत्य इतक्या सहज बाहेर येईल? तो थंड आवाजात म्हणाला. मिस्टर हान मागे सरकले. तू कोणासाठी काम करतोस? त्यांनी विचारलं. तर तो माणूस हसला. ज्याचं नाव ऐकूनसुद्धा लोक घाबरतात, तो म्हणाला. त्याने अचानक टेबलवरील फाईल हिसकावली, ज्यात अनायाच्या आईवडिलांच्या मृत्यूचे पुरावे होते. नाही, मिस्टर हान म्हणाले, पण त्या व्यक्तीने त्यांना जोरात जमिनीवर ढकललं आणि ते जमिनीवर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला होता आणि त्यातून रक्त वाहू लागलं होतं. काही मिनिटांनी जुनहो आणि अनाया तिथे पोहोचले. ऑफिसचा दरवाजा उघडा होता. मिस्टर हान. अनाया धावतच आत गेली. मिस्टर हान बेशुद्ध अवस्थेत पडले होते. तिने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. प्लीज, डोळे उघडा. तुम्ही ठीक आहात ना? मिस्टर हान हळूहळू शुद्धीवर आले. त्यांनी थरथरत्या डोळ्यांनी अनायाकडे पाहिलं. ते म्हणाले, अनाया, त्या फाईलमध्ये तुझ्या आईवडिलांच्या मृत्यूचं सत्य आहे. जुनहो म्हणाला. कुठे आहे ती फाईल?
त्याने नेली, मिस्टर हान म्हणाले. कोण होता तो? जुनहोने विचारलं. मिस्टर हान यांच्या डोळ्यात भीती होती. मी त्याचा चेहरा पाहिला. तोच. अचानक त्यांची नजर दरवाजाकडे गेली आणि त्यांच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्टच उमटला. नाही, हे अशक्य आहे. तो इथे कसा? इतक्यात जुनहो आणि अनाया मागे वळले आणि त्यांची नजर दरवाजाकडे गेली. दरवाजात एक उंच व्यक्ती उभा होता. त्याचा चेहरा सावलीत लपला होता. तो हळूहळू पुढे आला आणि म्हणाला, खूप प्रश्न विचारायला लागला आहात तुम्ही. त्याचा आवाज ऐकून अनाया स्तब्ध झाली, कारण तिने याआधी तो आवाज कुठेतरी ऐकला होता. पण नक्की कुठे हे आठवण्याचा ती प्रयत्न करू लागली. दरवाजात उभा असणारा व्यक्ती हळूहळू पुढे येऊ लागला. तो अनायाच्या दिशेने जाण्याआधीच जुनहो त्याच्यासमोर उभा राहिला, अगदी संरक्षणात्मकपणे. तू कोण आहेस? जुनहो म्हणाला. तो व्यक्ती हसला आणि म्हणाला, तुला खरंच वाटतं की मी इतक्या सहज तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईन? मिस्टर हान घाबरलेल्या नजरेने त्या व्यक्तीकडे पाहत होते. अचानक ते म्हणाले, मी याला ओळखतो. अनाया आणि जुनहो त्यांच्याकडे वळले. काय? हे दोघे एकत्रच म्हणाले. मिस्टर हान थरथरत म्हणाले, हा माणूस त्या रात्री तिथे होता जिथे अनायाच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. हे ऐकताच अनायाच्या अंगावर काटा आला. ती म्हणाली, म्हणजे हाच खुनी आहे? नाही, मिस्टर हान जोरात ओरडले. हा खुनी नाही. हा फक्त कोणाच्या तरी आदेशावर काम करत होता. त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणातच गायब झालं. पुरे झालं हान, तो पुढे सरकत म्हणाला. पण त्याच वेळी जुनहोने त्याचा हात पकडला आणि दोघांमध्ये झटापट सुरू झाली. धाड असा आवाज झाला आणि टेबल उलटला. त्यावरील सर्व फाईल्स हवेत उडाल्या. अनायाने मिस्टर हान यांना एका बाजूला घेऊन गेली आणि जुनहो आणि तो माणूस समोरासमोर उभे होते. मला तुझा चेहरा पाहायचा आहे, जुनहो दात ओठ खात म्हणाला. अचानक त्याने त्या व्यक्तीचा मुखवटा खेचला आणि पुढच्याच क्षणी सगळे स्तब्ध झाले. तू? जुनहोच्या डोळ्यात अविश्वास होता, कारण समोर उभा होता चोई मिन सूक, JK ग्रुपचा माजी सुरक्षा प्रमुख. तोच माणूस जो 5 वर्षांपूर्वी अचानक गायब झाला होता. हे अशक्य आहे, जुनहो म्हणाला. मिनसूक हसला आणि म्हणाला, अशक्य गोष्टीच खरी मजा आणतात. तेवढ्यात बाहेरून पोलीस सायरनचा आवाज झाला. मिनसूकच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आजसाठी एवढंच, असं बोलून तो खिडकीकडे धावला आणि पुढच्याच क्षणी त्याने काचेची खिडकी फोडून खाली उडी मारली. नो! जुनहो धावत गेला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मिनसूक पळून गेला होता. काही मिनिटांनी मिस्टर हान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आत जाण्यापूर्वी त्यांनी अनायाचा हात धरला आणि ते बोलू लागले. अनाया, खरा शत्रू अजूनही समोर आलेला नाही. मिनसूक हा फक्त प्यादा आहे. त्याचा बॉस अजूनही सावलीत आहे. अनायाचं हृदय धडधडत होतं. ती म्हणाली, कोण आहे? मिस्टर हान काही बोलणार इतक्यात त्यांची प्रकृती बिघडली आणि डॉक्टर्स त्यांना आत घेऊन गेले. दुसऱ्या बाजूला सोयान तिच्या ऑफिसमध्ये बसली होती. तिच्यासमोर एक फोटो पडला होता. त्यात जुनहो आणि अनाया हॉस्पिटल बाहेर उभे होते. जुनहोने अनायाच्या खांद्यावर हात ठेवला होता. सोयानच्या डोळ्यात मात्र संताप स्पष्टच दिसत होता. अनाया जोशी, तू माझ्याकडून जुनहोला हिरावून घेऊ शकत नाहीस. तिने फोन उचलला आणि कोणाला तरी फोन करून म्हणाली, सुरू करा. दुसऱ्या बाजूने होकार आला आणि त्याच क्षणी अनायाच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तुला तुझ्या आईबद्दल संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज रात्री 9 वाजता जुन्या JK वेअरहाऊसमध्ये ये, एकटीच. तो मेसेज वाचून अनाया स्तब्ध झाली, कारण मेसेजच्या शेवटी
तिच्या आईचा एक फोटो होता. मेसेजच्या शेवटी एक फोटो होता आणि तो तिच्या आईचा होता. रात्री 9 वाजता अनाया JK वेअरहाऊसच्या समोर उभी होती. तिच्या मोबाईलवर आलेला मेसेज आणि फोटो वारंवार तिच्या डोळ्यांसमोर फिरत होता. हे सगळं खरं असेल तर? ती स्वतःशीच पुटपुटली. ती आत जाणार तोच तिच्या मागून एक आवाज आला. तू खरंच समजतेस की मी तुला एकटीला आत जाऊ देईन? अनाया मागे वळली. समोर जुनहो उभा होता. तुम्ही? ती प्रश्नार्थक शब्दांनी म्हणाली. मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून या चॅनेलवरील नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ही स्टोरी खूपच रंजक, इंटरेस्टिंग आणि रोमॅन्टिक असणार आहे. त्यामुळं आपल्या या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.